कल्पनाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत प्रॉन्स करी। तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो प्रॉन्स घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याचा काळा दोराही काढून घेतलेला आहे। बघू शकता तुम्ही प्रत्येक पीसचा काळा दोरा काढून घेतलेला आहे। आता याला आपल्याला हळद, मीठ आणि लिंबू लावून घ्यायचा आहे। तर इथे मी हळद, मीठ, लिंबू लावून घेतलेला आहे। आता मसाले बघूया। 1 वाटी भरून ओल्या खोबऱ्याचे काप घेतलेत, 4 हिरव्या मिरच्या, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, 2 इंच आलं बारीक कापून घेतले आणि 1 चमचा जिरे। कोरडे मसाले बघूया। 2 चमचे धना पावडर, 2 चमचे लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा मीठ। आपण हे फोडणीत घालणार आहोत हे मसाले। आता इथे मी वाटण करून घेतले, बघू शकता तुम्ही। बाकीचे मसाले बघूया फोडणीला घालायचे। 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय, 2 मोठे टोमॅटो बारीक चिरून घेतले, 2 चमचे आले लसणाची पेस्ट आणि थोडी कोथिंबीर। चला तर मग सुरुवात करूया। आता इथे या पळीने मी 4 ते 5 पळ्या तेल घेतलेलं आहे आणि एकीकडे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। आधी कांदा घालूया, छान परतून घ्यायचा कांदा। टोमॅटो घालूया, कांदा आणि टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा। थोडंसं मीठ घालायचं म्हणजे लवकर परतला जातो। आता बऱ्यापैकी आपला कांदा आणि टोमॅटो सॉफ्ट झालेला आहे। आले लसणाची पेस्ट घालूया, ओल्या खोबऱ्याचं वाटण, हे 3 ते 4 मिनिटं छान परतून घ्यायचं, कारण कच्चं घेतलेलं आहे आपण। त्यानंतर बाकीचे कोरडे मसाले सर्व छान एकजीव करून घ्यायचं। आता सर्व कोथिंबीर घालायची, आता सर्व मसाला मिळून येण्यासाठी थोडंसं पाणी घातले। आता प्रॉन्स टाकून घेऊया। छान मिक्स करून घ्यायचं, प्रत्येक पीसला मसाला लागला पाहिजे। मसाल्यातच 2-3 मिनिटं छान परतून घ्यायचं। गरम पाण्याचाच वापर केलाय मी इथे। छान शिजून झालेला आहे आपला प्रॉन्स। आता मी सर्व करून दाखवते। चवीला अतिशय छान झालेला आहे। वरून थोडी कोथिंबीर घालते गार्निशिंगसाठी। जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।